आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कारलं खाणं किती गुणकारी आणि किती फायदेशीर असतं, पण बऱ्याच वेळेस ही कारल्याची भाजी कडू होते, त्यामुळे ही कारली आपण आणतही नाही आणि कारल्याची भाजीही बनवत नाही। पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। तर सर्वात आधी आपण कारले कट करून घ्यायचे आणि त्यातल्या बिया काढून टाकायच्या। तर त्याला मीठ लावून ठेवायचं, तुम्ही रात्रभर किंवा 10-15 मिनिटही ठेवू शकता। नंतर ते स्वच्छ धुवून घ्यायची आणि जवळपास 70% आपण वाफवून घ्यायची। वाफवल्यानंतर एक मसाला तयार करून घ्यायचा, खोबरं, शेंगदाण्याचा कूट आणि घरचीच मसाले घालून थोडीशी कोथिंबीर घालायची, छान एकजीव करून वाफवलेल्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचं। नंतर बेसन पीठ घालून 1-2 मिनिट परतल्यानंतर भरलेली कारली घालून 2-3 मिनिट हे असंच परतून घ्यायचं। नंतर गरजेनुसार पाणी घालून किंवा वाफवलेलं सुद्धा पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। तर हे पाणी घालून आपण ही भाजी शिजवून घ्यायचं। शेवटी गूळ घालून थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करू शकता। डिटेल रेसिपी चॅनलवर आहे।